चाळीसगाव शहरातील कॅप्टन कॉर्नर स्वराज हॉस्पिटल समोर तीक्ष्ण हत्याराने व फायटरने गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणारे 2 आरोपी ताब्यात। गुन्हे शाखा युनिट 2 ची कामगिरी। सदर गुन्ह्यातील आरोपी सागर जेडगुले, प्रशांत उर्फ पशा लोंढे यांचा शोध घेण्याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अमित मनेड यांनी गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहरकडील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना कळवले होते। आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार यांना गोपनीय बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे शिवाजीनगर जेल रोड नाशिक रोड येथे असल्याबाबत माहिती मिळताच पोलीस पथक रवाना करून मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवाजीनगर जेल रोड नाशिक रोड येथे सापळा लावून आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सागर तुकाराम जेडगुले वय 27 वर्ष, प्रशांत उर्फ पशा शंकर लोंढे वय 23 वर्ष, चाळीसगाव शहरातील कॅप्टन कॉर्नर स्वराज हॉस्पिटल समोर ॲक्टिव्हा गाडीचा हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून फिर्यादी व त्यांचे वडील यांच्यासोबत वाद झाला होता। त्यावरून आरोपितांनी संगनमत करून फिर्यादी व त्यांचे वडील यांना हत्यार व फायटरने डोक्यास हातापायास मारहाण करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत केली होती व तेथून पळून आलो होतो। त्यावरून सदर आरोपितांचा गुन्ह्यात सहभाग असल्याच्या कबुली दिल्यावरून दोन्ही आरोपितांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी चाळीसगाव शहर पोलीस ठाणे जिल्हा जळगाव येथे दाखल गुन्ह्याच्या तपासाकामी चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या पुढील कारवाई कामी देण्यात आले आहे। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, विलास गांगुर्डे, पोलीस अंमलदार वाल्मिक चव्हाण, नितीन फुलमाडी, प्रवीण मानखेडे, संजय पोटीदे अशांनी केलेली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।